व्हिडिओ केवायसी काय असते तर व्हिडिओ केवायसी म्हणजे बँकेकडून तुम्हाला एक लिंक पाठवली जाते, तुम्ही ती लिंक ओपन केली की तुमचा एक व्हिडिओ कॉल ओपन होतो ज्यामध्ये समोरून बँकेचा एक कर्मचारी असतो। आता यामध्ये व्हिडिओ कॉलवर दिसणारा तुमचा चेहरा हा व्हेरीफाय केला जातो। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड या गोष्टी दाखवायला सांगितल्या जातात। आणि यातली तिसरी गोष्ट म्हणजे समोरून जो बँकेचा कर्मचारी असतो तो तुम्हाला काही प्रश्न विचारतो, म्हणजे तुमचं नाव काय आहे, तुमची जन्मतारीख काय किंवा इतर गोष्टी काय आहेत। आणि या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर हा जो व्हिडिओ कॉल आहे हा सर्व्हरवर सेव्ह केला जातो आणि तशी तुमची केवायसी पार पाडली जाते। आणि संदीप कोयटेंच्या म्हणण्यानुसार या सगळ्या खात्यांची व्हिडिओ केवायसी सुद्धा झालेली आहे। म्हणजे प्रतिभा चाकणकरांचं खातं बनावट असण्याची शक्यता अजिबात नाहीये, कारण की त्यांनी स्वतः व्हिडिओ समोर बसून त्यांची केवायसी पूर्ण केलेली आहे। आणि या व्हिडिओ केवायसीचा जो व्हिडिओ असतो किंवा तो जो डेटा असतो तो सर्व्हरवर सेव्ह केला जातो आणि असे काही आर्थिक घोळ झाले तर सर्व्हर मधला तो डेटा तपासला जातो आणि तो तपासाच्या कामी यावा यासाठीच ही व्हिडिओ केवायसी केलेली असते। याचा अर्थ रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या खोटं बोलतायत हे आपण समजून घेतलं पाहिजे।